आवाज द्या या कार्यक्रमासाठी ज्यांचं बोट धरून मी राजकारणामध्ये आलो असे आदरणीय आमदार आदरणीय लक्ष्मण भाऊ, त्यांच्या समवेत असलेले सर्व उपस्थित मान्यवर, त्यामध्ये कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबनराव झिंजुर्डे, सावलीप्रमाणे माझ्या पाठीशी उभे असलेले माझे बंधू जयनाथ काटे, माझ्यावरती मनापासून प्रेम करणारे तुम्ही सर्व मंडळी, मग त्यामध्ये वडीलधारी मंडळी, महिला वर्ग असेल, सर्व उपस्थित मान्यवर, सर्वांचं मी प्रथमतः स्वागत करतो. खरं तर मग अशी भारत गणेशपूर यांनी पत्र लिहिलं होतं, वाचलं. त्या पत्राबद्दल मला निश्चित खरंच काही माहिती नाही. आता ते कोण सिनियर सिटीजन आहेत, कोण माझ्या त्या सागरला पियला भेटले आणि तो पत्रावर त्यांनी केला आणि तो पत्र वाचून दाखवलं. पत्र वाचून दाखवल्यानंतर मलाही खूप गैरवरलं होतं की असं पाठीमागून वळून पाहिलं की 2007च्या निवडणुकीमध्ये मी हारलो होतो. पण न हारता ज्या वेळेस मतदानाचा निकाल लागला त्याच रात्री मला माझे मोठे भाऊ म्हणजे भाऊंनी मला घेण्यासाठी माझ्याकडे आले. मला हक्काने प्रेमाने गाडीत बसवलं आणि मला सांगितलं की तू हारला नाही, पुढच्या वेळेस मी तुझ्या बरोबर आहे आणि निश्चित 2012ला तू नगरसेवक असेल. पण त्यासाठी माझ्या सर्व कुटुंबियांनी, माझ्या घरच्यांनी आणि तुम्ही सर्व लोकांनी, माझी मित्रमंडळी माझ्याबरोबर होती मगाशी, त्या सर्वांनी खूप भरभरून माझ्यासाठी काम केलं. निश्चित 2012च्या निवडणुकीनंतर मला जे जे चांगलं करावंसं वाटलं पिंपळसवरच्या प्रभागासाठी, मग त्यासाठी माझ्या पाठीशी जर कोण उभा असेल, ज्या डेव्हलपमेंटमध्ये जर कोण माझ्या बरोबर असतील, तर या भागात चिंचवड मतदारसंघात ज्यांचं नाव घेतलं जातं की विकासाचा महापुरुष म्हणून असं पाहिलं जातं, असं आदरणीय लक्ष्मण भाऊ जगताप माझ्या पाठीशी होते. आपण जिथं बसलेत अशा ठिकाणी लिनियर अर्बन गार्डनचा कन्सेप्ट मी भाऊंना सांगितला, तर क्षणाचाही विलंब न करता भाऊंनी सांगितलं की तू सुंदर कल्पना या ठिकाणी करतोय आणि तू कर, मी तुझ्या बरोबर आहे. महानगरपालिकेची तुला काय काय मदत लागेल ती मदत मी निश्चित तुझ्या बरोबर राहणार. म्हणजे नुसतं डेव्हलपमेंट करत असताना काही ठिकाणी असं बोललं जायचं, मी बऱ्याच सोसायटीमध्ये जायचो की नुसतं पिंपळे सौदागर म्हणजे कॉन्क्रीटचं जंगल. काही दिवसापूर्वी मी विचार केला की IT क्षेत्रामध्ये फक्त PS म्हणायचं, PS म्हणजे पिंपळे सौदागर. मग याच्यातनं काय तोडगा काढायचा? त्याच्यानंतर मग मी ग्रीन पिंपळे सौदागरचं कॅम्पेनिंग चालू केलं. मग त्यामध्ये 80% ही इंडियन झाडं, 20% आपली बाहेरची झाडं अशी मिळून आज जर पाहिलं तर या IT क्षेत्रामध्ये ग्रीन पिंपळे सौदागर म्हणून आपल्या सौदागरची ओळख निर्माण झाली. त्याच्यातनं खूप मोठा आनंद मला या ठिकाणी वाटतो. इतर वाहतुकीची व्यवस्था असेल, सिनियर सिटीजनचे प्रॉब्लेम असतील, अशा असंख्य अडचणींबरोबर आम्ही सातत्याने काम करत असतो. खरं तर हे लोकसेवेचं काम मला असंच चालू ठेवायचं आहे. यासाठी आपल्या सर्वांची मला साथ हवी आहे आणि मला निश्चित असं वाटतंय की आपण सर्वजण माझ्याबरोबर असाल. कारण पिंपळे सौदागरच्या जडणघडणीमध्ये मी गेली काम करत असताना 15-15 तास या भागावरती मी काम करतो. सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी रात्री 12-1 वाजता 2 वाजता मी याच्याकडे पाहत नाही. कारण हे सर्व नागरिक माझे आहेत, माझे जवळचे आहेत असे समजून या भागामध्ये काम करतो. आपण बराच वेळा या कार्यक्रमाचा आनंद घेतला, खूप काही लोक गेलीत. जास्त तुमच्या आणि कार्यक्रमाचा मी जास्त वेळ घेणार नाही. आपण या ठिकाणी सर्वजण आलात, भरभरून मला प्रेम दिलं. माझ्याबरोबर माझे बंधू जयनाथ काटे असतील, माझी सर्व मंडळी असतील, मनापासून तुम्ही प्रेम दिलं. मी सर्वांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद.